विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. काहीही चुकीचं लिहिलेलं नाहीये. 1997 मला पास व्हायचंय. 1997 ला मी 12वीत होतो आणि ही माझी अवस्था होती. 10वीत मी टॉपर होतो. 4थीला ठीक आहे, स्कॉलरशिप नाही मिळाली. 7वीला स्कॉलरशिप नाही मिळाली मला म्हणूया आपण. मिळू शकत होती, थोडक्या मार्कासाठी राहिली होती. त्याचा अर्थ मी एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट होतो. माझी आई-पप्पा ह्यांना सगळ्यांना तर मी एक्स्ट्रा ऑर्डिनरी नक्की वाटत होतो आणि होतो मी. मॅथ्समध्ये अगदी पैकीच्या पैकी मार्क मिळायचे 10वी पर्यंत. नंतर सगळंच बदललं. काय झालं कळालंच नाही 11वीत. सगळ्या विषयात फेल झालो. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. आणि तुमची जशी अवस्था आहे ना, की काही दिवसात आता परीक्षा सुरू झालेली आहे. बोर्डची एक्झाम, फिजिक्सचा पेपर आहे आणि त्यावेळेस मला जाणीव झाली होती, की फार मोठी जाणीव झाली होती, की पण नाही आपला परफॉर्मन्स दिला व्यवस्थित. पास व्हायचंय. मी तुम्हाला सांगतो, ही माझी अवस्था इंजिनिअरिंगला सुद्धा होती. इंजिनिअरिंगला सुद्धा मी याच अवस्थेत होतो. M1 2 अटेम्प्ट, M2 ला 2 अटेम्प्ट आणि M3 मॅथ्स 3 ला तर मी 3ऱ्या अटेम्प्टला पास झालो. पण नुसता नाही पास झालो नाही मी, तिथं मी टॉप केलं. तिथं माझं लाईफ चेंज झालं. आता इथून पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी इम्पोर्टंट आहे. तुम्हाला पण तुमचं लाईफ चेंज करायचं आहे. कारण मी माझं टार्गेटच चेंज केलं. सांगतो तो M3 आहे ना, सगळ्यात अवघड सब्जेक्ट होता. सीनियर सांगायचे फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं की सांगायचे, "ते M3 ठेवायचं नाही बरं का, नाहीतर इंजिनिअरिंग सोडावं लागेल." पण त्याची भीती होती आणि जेव्हा सेकंड इयरला M3 सब्जेक्ट आला ना, तेव्हा जाणीव झाली खरोखर हे काही येईना झालंय. कारण 12वीत केलं नव्हतं, 11वीत केलं नव्हतं. तर मी तुम्हाला सांगतो पहिल्या अटेम्प्टला पेपरलाच गेलो नाही, 0 मार्क. दुसऱ्या अटेम्प्टला जाऊन बसलो, पण काही येत नव्हतं. 4 मार्क कसे मिळाले कुणास ठाऊक. पण तिसऱ्या अटेम्प्टला जेव्हा आता इंजिनिअरिंग सोडायची वेळ आली ना, तेव्हा सांगलीत पाटील सरांचा क्लास मिळाला. मी तुम्हाला सांगतो त्या सरांनी माझ्या चुका मला दाखवल्या. बेसिक काही गोष्टी मी केल्या नव्हत्या, "तू ते कर." प्रेमाचे 2 शब्द. पाठीवर हात ठेवला सरांनी. मी तुम्हाला सांगतो, तिथून मी मागे वळून बघितलंच नाही. बघितलंच नाही आणि पहिली गोष्ट मी माझं टार्गेट चेंज केलं. मला पास नुसतं नाही व्हायचं, तर मला टॉपर बनायचंय हे मी टार्गेट ठेवलं आणि तुमचं आतापासून तेच टार्गेट असणार आहे. तुम्हाला काय फिजिक्सची भीती वाटते सांगा? सांगू तुम्हाला फिजिक्समध्ये काय करायचंय? पहिली गोष्ट म्हणजे 2021 पासून पेपर पॅटर्न चेंज झालाय हे समजून घ्या. 2021 पासून पेपर पॅटर्न चेंज झालेला आहे. पण झालं काय सांगू का? 2021 चा जेव्हा पेपर झाला ना, झालाच नाही. मग ऑब्व्हियसली मला सांगा फेब्रुवारीला कोणी पेपर दिलाच नाही. सगळ्यांना बोनस मार्क देण्यात आले. मग तो 2021 ला रिपीटरचे पेपर झाले. कोण देणार आहे ती एक्झाम सांगा बघू? ऑलरेडी सगळी मुलं पास केली गेली आहेत. ओके. पण रिपीटर एक्झाम झाली. तेव्हा त्या पेपरकडे कुणाचं लक्ष नव्हतं. 2022 मात्र बऱ्याच मुलांना धक्का बसला. कारण पेपर पॅटर्न तिथं समजला मुलांना. सांगू का? पेपर पॅटर्न आम्ही लगेच एनालिसिस केला होता आणि आम्ही खुश झालो होतो. का? कारण फिजिक्समध्ये जिथं जास्तीत जास्त मुलांचा वेळ जातो, डेरिव्हेशन्स आणि गॅरंटी नाही हो कुठले प्रश्न येतील वगैरे. अरे शेकडो डेरिव्हेशन्स आहेत. हाच प्रकार एकदम कमी करण्यात आलाय. एकदम कमी करण्यात आलाय. अल्मोस्ट नथिंग. सेक्शन सी मध्ये 2 ते 3 प्रश्न, सेक्शन डी मध्ये 1-2 प्रश्न. एवढंच वेटेज राहिलंय डेरिव्हेशनचं. तुम्ही पेपरचं एनालिसिस करून बघा. डेरिव्हेशनचं एवढंच वेटेज राहिलेलं आहे. मग आता काय केलं पाहिजे सांगतो. मी तुम्हाला सांगतो आता, की पहिल्यांदा सगळ्या टॉपिक मधल्या डेफिनेशन टोटल 70 च्या आसपास आहेत. ओके. हे केलं तर अगदी 10 ते 20 मार्क न्यूमेरिकल्स पकडून 20 मार्क बोलतोय बरं का लक्षात घ्या बाळांनो. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो डेफिनिशन झाल्यानंतर डिस्टिंग्विश 17-18च प्रश्न आहेत. डेफिनिशनचाच उपयोग करून डिस्टिंग्विश करायचा आहे. मग 2च मार्क मी कन्सिडर करतोय. एका पेपरमध्ये 2-2, 3-3, 4-4 डिस्टिंग्विशचे प्रश्न येत नाहीत. पण त्याचा वापर करून बाकीचे प्रश्न पण सुटू शकतात हां. म्हणजे 20 मध्ये दोघांना मिळून ॲड करू शकतोय आपण. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो काही टिपिकल डायग्राम आहेत. आता डायग्राम टिपिकल आहेत, पण खूप आहेत लक्षात घ्या. डायग्रामचं वेटेज मी अगदी सांगू का तुम्हाला? अगदी 7 ते 8 मार्काला डायग्राम येतील असं म्हणतोय. कसं सांगू का? डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर पिरियोडिक टाइम ऑफ सिंपल पेंडुलम 3 मार्काला प्रश्न आलेला आहे. तर डायग्रामला 1 मार्क असतो लक्षात घ्या. मग सांगू का तुम्हाला रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, स्फेरिकल वेव्हफ्रंट, प्लेन वेव्हफ्रंट, स्ट्रेटली ब्लॅक बॉडी ह्या डायग्राम खूप इम्पोर्टंट आहेत. आणि मग रोटेशनल डायनामिक्स का सोडा? व्हेइकल अलोंग बँक्ड रोड ओके. त्याच्या त्या डायग्राम व्हेरियस फोर्सेस त्याच्यावर ॲक्ट होतात. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ते तुम्हाला करायचं आहे. मग डायग्राम नंतर डिस्टिंग्विश झालं, डायग्राम झालं. आता मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या.
की ताकद लावायची आणि हे मी घेणार आहे तुमचं लॉज. जवळ-जवळ 25 ते 30 लॉज आहेत म्हणूया. 25 to 30 लॉज. लॉज विथ न्यूमेरिकल आहे. त्यामुळे इथं सुद्धा आपण एक 7-8 मार्क पडले काही हरकत नाही म्हणूया आपण. म्हणजे इथं जवळ-जवळ हे 3 जे सेक्शन आहेत. एक्सप्लेन द टर्म्स, एक्सप्लेन पोलार, डायलेक्ट्रिक, नॉन पोलार पण मी ते डेफिनिशनमध्येच इन्क्लूड केलंय. हे सगळ्यांचं मिळून जवळ-जवळ 30 ते 35 मार्काचं वेटेज आहे. 30 ते 35 मार्काचं वेटेज. मी एवढं केल्यावर पासिंगची काय भीती आहे सांगा बघू? काहीच नाहीये. मग तसं मी केमिस्ट्री आणि मॅथ्सला पण तुम्हाला गाईड करणारच आहे. सध्या तुम्हाला जी भीती वाटते ना, मी पास व्हायचंय, पास होईन का नाही, हे डोक्यातून काढून टाक बरं का. तू टॉपर आहेस, तुला टॉपर बनायचंय. तुला चांगला स्कोर करायचा आहे हे लक्षात घे आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यास करायचा आहे. मी तुमचा आता जवळ-जवळ 3-4 मिनिटं वेळ घेतलाय. 5 मिनिटं, 6 मिनिटं मी तुमच्याशी बोललोय. असे फोन कॉल येतायत. तुमच्या चेहऱ्यात, तुमच्या बोलण्यातूनच मला तणाव जाणवतोय, माझ्यापर्यंत पोहोचतोय. मला ते नकोय. हां, तू कर. आता रडत बसू नको. तू हे कर. हे करणं ईझी नाहीये. डेफिनिशन्स करायसाठी 3-4 तास लागतील. डिस्टिंग्विश करण्यासाठी 1-2 तास लागतील तुला. डायग्राम लॉज करण्यासाठी अगदी म्हणूया आपण सलग जरी बसला, सलग कोण बसू शकतच नाही. तर 30-40 तासाचं काम आहे म्हणूया आपण. ओके. 2 दिवस कर, 2-3 दिवसात कर. पण ते कर ना. केल्यावर एवढे मार्क मिळतील तुला. आणि 70 पैकी आहे रे. प्रॅक्टिकलला कॉलेजनं 30 मार्क दिले तसं कन्सिडर करा. 30 आणि 30 60 मार्क फिजिक्समध्ये. बेस्ट स्कोर आहे. तुलनेत म्हणूया आपण. पण आता जर टॉपच करायचं असेल, तर ॲट एनी कॉस्ट तुम्हाला न्यूमेरिकल्स करावीच लागतील लक्षात घ्या. न्यूमेरिकल्स करावे लागतील आणि न्यूमेरिकल्स करत असताना मी तुम्हाला सांगतो, काय आहे फॉर्म्युले. फॉर्म्युले आले पाहिजेत रे. फिजिक्ससाठी फॉर्म्युले अतिशय इम्पोर्टंट आहेत. बरं या बोर्डच्या एक्झाम निमित्तानं म्हणजे बघा एक 4 ते 5 दिवसाचा ब्रेक आहे तुम्हाला. त्यानंतर तुमचा फिजिक्सचा पेपर आहे. मग या दरम्यान तुम्ही जर न्यूमेरिकल्स जर करू शकला तर करा बाळांनो. सीईटीला खूप फायदा होईल त्याचा. इतका फायदा होईल की विचारू नका म्हणूया आपण. इतका फायदा होऊ शकतो. चला मी तुम्हाला एक थोडंसं डेमो देतो रे बाळांनो. सगळ्यांना येतं. व्ही इक्वॉल्स टू यू प्लस एटी. मग मला सांगा बघू, रोटेशनलमध्ये, डायनामिक्समध्ये, अँग्युलर मोशनमध्ये आपण ओमेगा 2 ही फायनल व्हेलॉसिटी आहे ना. इनिशियल व्हेलॉसिटी ओमेगा 1 प्लस च्या ऐवजी अल्फा घेणार ना, अँग्युलर एक्सेलरेशन. मग सांगा बघू, अल्फाची व्हॅल्यू काय येणार? ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी येणार की नाही? ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी. बघा ना, ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी. ओके, ठीक आहे. तिसरा फॉर्म्युला व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एएस. मग इकडे काय येणार आहे बाळांनो? ओमेगा 2 स्क्वेअर इक्वल्स टू ओमेगा 1 स्क्वेअर ट्वाइस अल्फा आणि थीटा येणार. यस म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट, थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. एक रिव्होल्यूशन इथून ऑब्जेक्ट परत इथं आला. मग थीटाची व्हॅल्यू 2 पाय येणार ना बाळांनो 360 डिग्रीज. हे की नाही? बघा मला तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी एक न्यूमेरिकल घ्यायचंय फक्त एक लक्षात घ्या. बघा थीटा इक्वल्स टू 2 पाय. मग नंबर ऑफ रिव्होल्यूशन समजा समजा 10 रिव्होल्यूशन झालेत. मग एका रिव्होल्यूशनसाठी 2 पाय असेल तर 10 रिव्होल्यूशन्स मध्ये थीटाची व्हॅल्यू काढायची 10 इंटू 2 पाय 20 पाय येणार. ओके, एवढं तुमच्या लक्षात आलंय. अरे पण याच्यानुसार मला अल्फाचा अजून एक फॉर्म्युला मिळाला का बघा. ओमेगा 2 स्क्वेअर मायनस ओमेगा 1 स्क्वेअर ट्वाइस थीटा. हे प्लसचं पहिला मायनस केलं आणि इंटूचं अपॉन केलं. चला हे 2 फॉर्म्युले पाठ करा. चला अल्फाचे 2 फॉर्म्युले सांगा बघू. ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी. ओमेगा 2 स्क्वेअर मायनस ओमेगा 1 स्क्वेअर प्लस अपॉन ट्वाइस थीटा. ओके. चला आता एक काम करूया. मी तुमच्यासाठी काय करतोय बघा, की आपल्याला ना ते फिजिक्सचं टेक्स्टबुक ओपन करायचंय रे. फिजिक्सचं टेक्स्टबुक. ओके. आणि या फिजिक्सच्या टेक्स्टबुकमध्ये ओके, मला काय करायचंय पहिल्या टॉपिक मधलं पहिलंच न्यूमेरिकल बघायचंय. ओके. पहिल्या टॉपिक मधलं पहिलं न्यूमेरिकल. ओके. चला मी सिलेक्ट करतो हं. ओके. ठीक आहे. हं. आता हे न्यूमेरिकल तुम्ही एकदा वाचून काढा. मी तुम्हाला ते सॉल्व्ह करून देतो. मुलांना समजतच नाही काय केलंय ते. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो अगदी व्यवस्थित. सुरुवात करूयाच रे आपण. फॅन इज रोटेटिंग ॲट 90 आरपीएम. म्हणजे त्या फॅनची इनिशियल फ्रिक्वेन्सी रिव्होल्यूशन्स पर मिनिट या युनिटमध्ये दिले. रिव्होल्यूशन्स पर सेकंद हवे आहेत, एसआय युनिट. मग मला सांगा एका मिनिटात तर नक्की जास्त रिव्होल्यूशन होणार. एका सेकंदात कमी रिव्होल्यूशन होतील ना. म्हणजे आरपीएमचं आरपीएस करण्यासाठी 60 न डिव्हाईड करा. रिव्होल्यूशन्स पर सेकंद. आता 0 ला 0 कॅन्सल. 3 3 जा 9, 3 2 जा. 3/2 येणार. मग 3/2 म्हणजे 1.5 हर्ट्झ. दोन्ही युनिट सेम आहेत. मग ओमेगा 1 पहिली अँग्युलर व्हेलॉसिटी काढण्यासाठी फॉर्म्युला वापरतोय मी 2 पाय N1.
मग 2 पाय N1 ची व्हॅल्यू 1.5 त्याला 2 न मल्टिप्लाय करा. 3 पाय येणार रेडियन पर सेकंद. फॅन स्विच ऑफ केला रे बाळांनो. त्याच्यामुळे नंतर तो थांबणार आहे. म्हणजे त्याची व्हॅल्यू 0 येणार रेडियन पर सेकंद. हे करत असताना 21 रोटेशन झाले. मग थीटा काढण्यासाठी 21 ला 2 पाय न मल्टिप्लाय करा. आलं का 42 पाय आणि विचारलंय आता थांबणेपर्यंत त्याला किती वेळ लागेल? सांगू का तुम्हाला? अल्फाचे 2 फॉर्म्युले समोरासमोर लिहा. अल्फाचा फॉर्म्युला पहिला काय? ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी. दुसरा फॉर्म्युला काय? ओमेगा 2 स्क्वेअर मायनस ओमेगा 1 स्क्वेअर अपॉन 2 थीटा. चला ओमेगा 2 ची व्हॅल्यू 0 आहे. ओमेगा 1 ची व्हॅल्यू 3 पाय आहे अपॉन हे टी फाइंड आउट करायचं. याचा स्क्वेअर परत 0 येणार. ह्याचा स्क्वेअर 9 पाय स्क्वेअर येणार आणि थीटा आहे 42 पाय. आता पहिला 0 नाहीच आहे हे लक्षात घ्या. 0 लिहिलाय पण 0 नाहीच आहे तिथं. काय 0चा कशाला विचार करताय? मग या मायनसला हे मायनस साइन कॅन्सल होईल आणि मला मिळेल 3 पाय अपॉन टी 9 पाय स्क्वेअर अपॉन 2 इंटू 42 पाय. तर रे क्रॉस मल्टिप्लिकेशन हे टी इकडे जाऊ दे. मग 3 पाय इंटू 2 इंटू 42 पाय डिवायडेड बाय 9 पाय स्क्वेअर म्हणजे टी. बघा ना, पाय इंटू पाय, पाय स्क्वेअरला पाय स्क्वेअर कॅन्सल झाले बाळांनो. त्याची व्हॅल्यू उगाच 22/7 मी इथं व्हॅल्यू टाकलीच नाही त्यासाठी. पाय तसंच ठेवलं. 22/7 केलंच नाही. कळालं का? लॉग टेबलची गरज लागली का? नाही. बोर्डला पण तसंच आहे. मॅक्सिमम प्रॉब्लेम आहे तो पण लॉग टेबल लागतच नाही लक्षात घ्या. पायला पाय कॅन्सल. 3 1 जा 3, 3 3 जा 9. आता मी हे कॅन्सल करतोय असं करायचं नसतं एक्झाममध्ये पेन्सिलने करा. ओके. आता 42 ला 3 ने डिव्हाईड करा 14 येईल. 14 त्रिक 42. 14 3 जा 42. आणि त्या 14 ला 2 न मल्टिप्लाय करा. 28 सेकंद आन्सर आहे का चेक करा बघू. आहे की नाही? मी तुम्हाला सांगू का हे बघूनच भीती वाटते मुलांना. काय दिलंय समजत नाही रे. सिरियसली समजत नाही. मग हे बघून तर आणखीन तणाव येतोय. जर आपण प्रूव्ह केलं ना अगदी हे आपल्याला फॉर्म्युला येत होते त्याच्यापासून तयार केले की नाही आपण. मग केलं तर होतंय रे. केलं तर होतंय. आधी केलं पाहिजे लक्षात घ्या. आपली मराठी भाषा ना खरोखर सगळ्या गोष्टीसाठी वाक्य आहेत आपल्याकडं. सगळ्या म्हणी आहेत, वाक्यप्रचार आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण योग्य ठिकाणी ते अप्लाय होतात बरं का. तू कर ना. का नाही करत तू? पहिलं न्यूमेरिकल घेतलं आपण अगदी ते मी तुम्हाला सांगू का? 1.1 पुस्तकातलं पहिलं सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे आणि मी तुम्हाला सांगतो मला असं वाटायला लागलं की हेच परीक्षेत येईल यावर्षी. का? पॉसिबिलिटी वाटते. कारण 2 मार्कासाठी हे गणित बेस्ट आहे लक्षात घ्या. ओके. बरं मग चला. हेच येईल अशी अपेक्षा नाही. या टाइपचं येऊ दे कुठलं पण आपण करूया ना अभ्यास. तर ते पासिंगचं टार्गेट डोक्यातून काढून टाका. तुम्हाला टॉप करायचं आहे लक्षात घ्या. दिवसभराचं टार्गेट कंप्लीट करा. दिवसभर तुम्हाला व्हिडिओ मिळतायत. ते कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.